तो 6वा दिवस आणि मालाड देवस्थान ट्रस्ट, संस्कार भारती, संस्कृती संवर्धन यांच्यामार्फत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी कीर्तनमालेच्या या 6व्या पुष्पात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या महापुरुषाबद्दल पुरुषांच्या कीर्तनाचा लाभ घेणार आहोत त्यांचा परिचय करून देतो. आज जे कीर्तन होणार आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या संस्थेच्या शताब्दी निमित्त आपण जे कीर्तन करतो त्या संस्थेच्या जे संस्थापक आहेत आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बैराम शेळकेवार यांच्या जीवनावर आपण याचं कीर्तन करणार आहोत. 1925 साली संघाची सुरुवात झाली आणि हे 2025 म्हणजे येत्या 2 ऑक्टोबर म्हणजे विजयादशमीला संघातला 100 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्यानिमित्त ही शताब्दी कीर्तनमाला आपण करत आहोत. आणखी डॉक्टरजींविषयीचं माहिती आपल्याला कीर्तनातून मिळणारच आहे आणि आजचे जे कीर्तन करणार आहे त्यांचा परिचय करून देतो. आपण श्री हबप संजय पंडित, आपण एक गायक, नट व कीर्तन अलंकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. शास्त्रीय संगीत शिक्षण आपण गायनाचार्य पंडित राजाराम शुक्ल यांच्याकडून शिकला. पश्चिम रेल्वेत आपण 32 वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झाला आणि पश्चिम रेल्वेच्या सांस्कृतिक खात्यात सचिव पदावर आपण कार्यरत होता. त्यातून निवृत्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम आयोजन, लेखन आणि सहभाग आपला असतो. महाराष्ट्र राज्य संगीत नाटक अभिनय गायनाचे आपण सर्वोच्च पदक मिळालेले आहे. नाट्य दर्पण रजनी 1988 सालचा पुरस्कार आपणास मिळाला आहे. आकाशवाणी सुगम संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांकातून बी ग्रेड प्राप्त. स्वर्गीय संगीतकार दत्ता डावजेकर व यशवंत देवा स्नेहल भाटकरांकडे आपण गायन केलेले आहे. गीत रामायणाचे अनेक कार्यक्रम आपण केलेले आहेत. अशोक अंडेकर मंगलगाणी स्वर स्नेहल या संगीतकार स्वर्गीय स्नेहल भाटकरांकडे कार्यक्रमात आपण गायन केलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालपणापासून आपण स्वयंसेवक आहोत. अनेक सामाजिक कार्यात आपण सहभाग घेतलेला आहे. सागर 7 सुरांचा सूर नाही संपलेले, हाच मुलाचा बाप नेहरू सेंटरद्वारा प्रस्तुत शास्त्रीय गंधर्व गाथा कविराज जयदेव ह्या संगीत नाटकात प्रमुख भूमिका. कविराज जयदेव नाटकाचा हिंदी अनुवाद व सादरीकरण. जय जय स्वामी समर्थ ही स्वामी गीतांची आपली ध्वनिफीत. गुरुवारसा ध्वनिफीतीचे गीतलेखन आणि आगामी सूक्त स्वरातील सुधीर स्वर हा या शीर्षकाच्या बाबूजींच्या कारकिर्दीचा आढावा असणारा कार्यक्रम आपण प्रस्तुत केला. त्यांना पेटीवर साथ करणार आहेत श्री प्रकाश वगर यांचं सुद्धा 3 गुरूंकडे शिक्षण झाले आहे. पंडित तुळशीदास बोरकर, चंद्रपूर वासुदेव आणि पंडित ईश्वरदास कानेरे आणि बऱ्याच संगीत नाटकांना आणि कार्यक्रमांना आपण हार्मोनियमची, हरिफणीची, संवादिनीची, पायपट्टीची उत्तम साथ केली आहे. जुने जाणते कलाकार ते आत्ताच नवोदित कलाकार यांच्या समवेत नेहमी साथ संगत करत असतात. बँकेतून अधिकारी म्हणून निवृत्ती घेऊन संगीत हा त्यांनी आपला व्यवसाय किंवा आनंद म्हणून ते काम करतात. तबला संगत श्री पुरुषोत्तम मेस्त्री जे प्रसाद पाध्ये यांचे शिष्य आहेत आणि विजय धुमाळ, संजय चव्हाण यांच्याकडे आपण शिक्षण घेतले. तर मी संजयजींना विनंती करेन की त्यांनी नमस्कार. आपण सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला अंतराला नमस्कार करतो. श्री गजानन
ला वंदन करतो आणि माझी कीर्तन सेवा तो चिंतन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. अजून हा ड्रायव्हर गाडी शिकतो. ही कीर्तनाची गादी आहे. कीर्तनाची गाडी म्हटलं तर माझ्याकडचा वावर झालं. जसं ड्रायव्हर गाडी शिकत असतो तेव्हा मागे दिलेलं असतं ड्रायव्हर शिकत आहे तेव्हा आजूबाजूने त्याच्यावर सांभाळायचं असतं. तसं आपण मोठ्या उदाहरणाप्रमाणे मला सांभाळून घ्या हीच एक नवीन विनंती. चंद्रशेखर अभ्यंकर यांचाही मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी संधी दिली. दत्तूजी तुम्ही मला मी सांगितलेल्या गोष्टी ठेवण्याचा किती सादर करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आता नमनाला घडापत्ते न जायचा सुरू. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत् सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः. श्रीमत् कुलदेवतायै नमः. एक नाव राहिलं आमच्या गुरुजी त्यांच्याकडे मी कीर्तन शिकलो त्या आदरणीय वैष्णव साहेब ते आलेले त्यांची मी आठवण करतो त्यांना मनपूर्वक वंदन करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या आपदामहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो नमाम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरणे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो गमगने धाने नमनाचा पद घेतोय त्याआधी हा आजचा शारदीय उत्सव आहे. मी आता एकट्याने ईश्वराची आराधना केली. जेव्हा सामूहिक प्रार्थना होते तेव्हा त्याला अधिक महत्त्व येतं. म्हणून ते आपल्याला पद दिलंय जे ह्या देवीच्या कालखंडात सुचलंय. मी म्हणतो आपण मागून म्हणा. माता सरस्वती देवी शारदे. आपण सगळे माझ्याहून खूप छान गात आहे. फक्त आवाज छान मोठा त्यामुळे येऊ दे. विश्वास तुमच्यामुळे मला विश्वास आहे. माता सरस्वती देवी शारदे. आपण सगळे
लेकराचे गीत आला लेकराचे गीत आला लेकराचे गीत आला लेकराचे गीत आहे माऊलीचे चित्त आहे माऊलीचे चित्त लेकराचे
शिरोमणी म्हणून जगतमान्य असलेले असे संत तुकाराम. संतांच्या मानवी ज्येष्ठ श्रेष्ठ असे संत तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असा जो गजर प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये रुंदी घालत असतो ते माऊलीने तुकारामच. ते माऊलीने तुकारामच माऊलीच्या चित्ताचं प्रीतीचं आणि लेकरासाठी सर्वस्व वाहणाऱ्या भावनेचं वर्णन या अभंगात करतात. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता हे स्वानुभवाचं वर्णन म्हणा किंवा प्रचितीमधून साकारलेली अक्षर रचना म्हणा. कशी आहे? अक्षर जी अक्षरे नाही अशी दयाळू मायाळू करुणेचा सागर असे माऊलीचे ईश्वराचे गुणच या माऊलीमध्ये साकारले. पण बाळाला जन्म देणारी स्त्री ही जननी. बाळाला जन्म देणारी स्त्री ही जननी. सुसंस्कारासह सांभाळणारी ही आई होती. तर अन्य मुलावरही आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करणारी, त्यांना समाज कार्याची प्रेरणा देणारी जी आमच्या आजच्या आखाण्यातल्या पूजनीय आद्य सरसेवेकर डॉक्टर हेडगेवार त्यांची आई होती. त्यांना समाज कार्याची प्रेरणा देणारी ती माता होती. आणि परमार्थ मार्गाने जीवाशिवाच्या भेटीचा मार्ग लावणारी जी असते ना ती असते माऊली. म्हणून संत हे माऊलीमय असतात. पण या सगळ्या संकल्पनांचा भावार्थ मात्र एकच. लेकराचे हित आहे माऊलीचे चित्त. सुख दुःख काही स्वार्थ नाही, परहित पाही तोच थोर. सावित्री वदती तेच संत. सुख दुःख काही स्वार्थ नाही, परहित पाही तोच थोर. सावित्री वदती तेच संत. आता मला सांगा, आपली आई याहून काही वेगळी असते का? तिच्यामध्ये आईपणा साकारल्यावर संतत्वाचा हाच अंश प्रपंचाचा सांभाळ करत 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 हळूहळू फुलत असतो. म्हणून मला म्हणावं असं वाटलं, तुझीच्या हाती पाळण्याची संस्काराची आहे दोरी. जिच्या हाती पाळण्याची संस्काराची आहे दोरी. परिवारा शिकवून संगे, ऐका, परिवारा शिकवून संगे राष्ट्र ती उद्धारी. परिवारा शिकवून संगे राष्ट्र असे ती उदाहरण. श्यामची आई हे उदाहरण ह्याच आशयाचं आहे. यशोदा साने ज्यांचं 2017 साली जन्मशताब्दी वर्ष साजरे. श्यामची आई, ज्या आईने केवळ श्यामवरच नव्हे तर अनेक पिढ्यांवर संस्कार केले. म्हणून साने गुरुजींसारखं प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्या राष्ट्राला लाभलं. संघामध्ये आम्ही बलसागर भारत अजूनही त्यांचं गातो. जरी काही प्रमाणात तिथे विरोध असला आमचा त्यांच्या काही विचारांना, तरी सुद्धा समाविष्ट करणारा संघ आमचा आहे. म्हणजे पंचारती ओवाळणाऱ्या स्त्रीमध्ये सुद्धा ऐका,
पंचारती ओवाळणाऱ्या स्त्रीमध्ये सुद्धा पंचारती ओवाळून घेणे इतकी शक्ती असते, किंबहुना ती स्वतःच एक पंचारती असते. आणि अशा पंचारती किती गुण दडलेत बघा. सामाजिक, राजकीय, क्रांतिकारी, कलात्मक. उदाहरणार्थ राजमाता जिजाबाई, अहिल्यादेवी, सावित्रीबाई हे त्यांचं राजकीय रूप नव्हे, क्रांतिकारी रूप म्हणून. तर कलात्मक रूप म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी हे त्यांचं क्रांतिकारी रूप. सुनीता विल्यम्स आणखी कल्पना चावला यांना तर अंतराळाची सुद्धा मर्यादा राहिलेली नाही. पण अशा प्रकारे माऊलीच्या प्रकटीकरणाच्या विविध संकल्पनांतून रूपांतूनही पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिंस आहे ही संज्ञा मात्र तिला लागू पडतेच, जन्माच्या आधी आणि जन्माच्या नंतर सुद्धा. म्हणूनच मुलांच्या अपयशाने सर्वात अधिक उलगडून पडते ना, मुलांच्या अपयशाने सर्वात अधिक उलगडून पडते ना ती आपली आई असते. आणि हा तिचा सर्वस्व सहाय्याचाच एक भाग आहे. मुलावर संस्कार करणे तिचंच काम आणि बिघडली तरी तीच जबाबदार. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याचे सर्वस्व हिंस आहे. आणि हे सर्वस्व वाहण्याची प्रक्रिया हृदयापासून केलेल्या स्तनपानापासूनच सुरू होते. सात्विकता ओथवणारं ते मंगल धामच असते. पण त्या काजळाची महती काय वर्णाली, त्या गीतात म्हटलंय मंगल ते प्रिय धाम, मंगल ते प्रिय धाम. वचन करा मंगल ते प्रिय धाम या मना, मंगल ते
खूप धकाधकीच्या काळातून प्रवास करावा लागला. तिला स्वतःला सिद्ध करताना शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या प्रचंड ओढाताण सहन करावी लागते. आई म्हणून उत्तम कर्तव्य बजावत असताना तिच्या मनाचा एक कोपरा हा कायम खंतावलेला असतो. मी मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. स्वयंपाक त्यांना बाईंच्या हातचा खावा लागतो. अभ्यासात लक्ष घालता येत नाही. अशा अनेक गोष्टींची खंत. व्यसनाधीन मुलांच्या बाबतीत तर कायम फक्का आईवरच ठेवला जातो. हीच मुलं जेव्हा मोठी होतात त्यातून वडील जर विचित्र वागत असतील तर त्याचाही ठपका मुलं मोठेपणी कोणाला देतात? आईलाच. तूच वेळच्या वेळी लक्ष नाही दिलं, बोललीच नाही ना, म्हणून आज सगळं हे असतं. थोडक्यात दोन्हीकडून कुसंबना होते ती आईचीच. याशिवाय स्त्री, पत्नी, बहीण, मैत्री असे नात्याचे इतर पदर सांभाळणारे वेगळंच. खरंच आधुनिक काळातील ही हिरकणी फुलं जी कोटी भारव आहे त्याचे सर्वस्वहीच आहे ही संज्ञा सर्वार्थाने सार्थ करते. मग अशी श्यामची आई म्हटलं मी. श्यामची आई अशीच होती. म्हणून तर साने मुलींसारखं प्रेमळ व्यक्तिमत्व प्राणी मात्यावर प्रेम करायची. म्हणून साने मुली घेऊ शकले खरा कोणत्याही कधी धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि आमचे आजच्या आख्यानात युगपुरुष परमपूजनीय आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. त्यांना जो काय आईचा कुटुंबा 13 वर्षांचा सहवास लावला त्यामध्ये आईने त्यांना हे संस्कार दिले होते. जणू काही त्यांच्या उडण्यासाठी आभाळ मोकळं मिळावं, बंधनात राहू नये म्हणून त्यांनी जगाचा लवकर निरोप दिला. म्हणून तर केशवराव त्यांच्या शाळेच्या काळामध्ये असताना 2-3 पराक्रम करू शकते. वंदे मातरम ह्या मंत्राने फार म्हणले जे आपल्याला पुढच्या आख्यानामध्ये येतीलच. तेव्हा त्यांच्या मनात भावना काय आली असतात जेव्हा त्यांची आई गेली. सानेगुरूंची आई गेली तेव्हा सानेगुरूजी औंधला संस्थानामध्ये होते. तिसऱ्या दिवशी विधी करता ते आले. आपल्या आईच्या स्मृती खूप रडली. त्यांच्या घरामध्ये मथी नावाची मांजर होती. सानेगुरूजी म्हणतात की 3 दिवस तिकडे ती बसून होती. तिसऱ्या दिवशी तिने प्राण सोडला. आम्ही मात्र रडण्याशिवाय काय करू शकतो. पूजनीय आमचे हेडगेवार जेव्हा तितक्या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं वय 13 वर्षाचं होतं तेव्हा त्यांची आई गेली. काय त्यांच्या मनात आलं असेल. नको होतं मजला आम्ही तर सुखांची नको तर मजला. डॉक्टरांच्या एका लेखामध्ये आलाय विषय. आई गेली तेव्हा माझ्या भावना काय मनामध्ये आल्या. बाळ होते नको तर मजला आम्ही तर सुखांची भांडारे कुठून आई माझी हरी मनाती आई माझी हरी मनाती द्या कोणी अणुनी आई द्या कोणी अणुनी आई कोणी अणुनी आई माझी हरी मनाती
आईने जी शिकवण दिली होती ती त्यांनी लक्षात ठेवली होती. शिवाजी महाराजांचा वारसा, विवेकानंदांची कहाणी, त्यांच्या आईने कसं त्यांना घडवलं ते त्यांना स्मरायला लागलं. म्हणजे स्वतःला त्यांनी सावरून घेतलं आणि त्यांनी त्याच वेळेस निश्चय केला जो त्यांच्या मनावर संस्कार होत होता वंदे मातरमचा. आता मी आई होऊन या देशावरती गेलो, आईच्या मागे, हा त्यांनी निर्धार केला. तेव्हा त्यांनी भाव आहे ना, तुझ्याच पायी मजला सुखे मरुदे यशमापहे भरुदे कसली विलोभने तुडवी ठाई ठाई परी सावली तुझी असो आई तुझ्याच पायी मजला सुखे मरुदे. विवेकानंदांचा वारसा त्यांना आठवला, जी आई त्यांना गोष्ट सांगत होती. लहानपणी विवेकानंद नरेंद्र खेळत खेळत घरामध्ये आले. घरामध्ये त्यांच्या बाबांसमोर बरीच मोठी मोठी माणसं बसली होती. कोणीतरी लाडाने त्यांना विचारलं, काय रे बाळा, तुला मोठेपणी कोण व्हायचं? त्या बिचारा निरागस मुलांनी सांगितलं, मला घोडा गाडीवाला व्हायचं आहे. त्याचं शुल्लक ध्येय ऐकून सगळे पाहुणे हसायला लागले. वडील एवढे म्हणजे शिष्य नामांकित. वडील खूप रागावले त्याला. आई लगेच माझघरातून त्याला घेऊन गेली माझघरात. आणि काय बाळा तुला कोण व्हायचं? हो आई, मला उगाच बाबा रागावला, मला घोडा गाडीवालाच व्हायचं. हो हो हो, जरूर घोडा गाडीवाला, पण कसा? हा असा. समोर महाभारतात रथात स्वार झालेल्या श्रीकृष्णाचं कॅलेंडर नव्हतं. लहानग्या विवेकानंदाला त्यातला नेमका मतिता समजला आणि पुढे तो आचरणात देखील आणला. ही कहाणी डॉक्टरांना आठवली. त्यांनी निर्धार केला, येईल माझी सुद्धा ती वेळ, पण मी आईने जे संस्कार दिले ते टिकवून ठेवले. तर कधी कधी हेच बालमन आचार्य अत्र्यांच्या कथेमधल्या दिनूसारखं चूक करतं. छोटासा दिनू, त्याला आई कामं सांगायची, वाण्याचं सामान आण जरा, झाडू मार, अंथरुण घाल, अशी घरातली घरगुती कामं सांगायची. तो करायचा विचार. एक दिवस तो दुकानात गेला. दुकानदाराने त्याला सामानाचं बिल दिलं, जास्त सामान होतं म्हणून. त्यांनी पाहिलं, हे काय? ते बिल आहे सामानाचं, एवढा मी तुम्हाला ही सेवा करतो, तर बिल आहे, पैसे आहेत. घरी आला, त्यालाही म्हटलं मी एवढी कामं करतो घरी, छोटंसं बिल देऊ पाहिजे. त्यांनी सामानांची यादी जी आणली वाण्याकडून ते कारण दिलं. वाण्याकडे गेलो, सामान आणलं, घरामध्ये कचरा काढला, अमुक केलं तमुक केलं. एक 10 रुपयाचं बिल त्यांनी घेऊन आईच्या उशासाठी झोपतेवेळी ठेवून दिलं. परत दुसऱ्या दिवशी त्याला त्याच्या उशीखाली ठेवलेलं आईचं बिल मिळालं. पोटी भार वाहे त्याचे सर्वच पोटी भार 9 महिने पोटात वाढवलं, बिल काही नाही. तुझ्या आजारपणे शुश्रूषा केली, बिल काही नाही. शाळेत शिक्षणाचा खर्च केला, बिल काही नाही. हे सगळं वाचून त्याच्या डोळ्यातून निकळत अश्रू टिपकले. मागून आईचा आवाज येतो आला, बाळा मला मिळालं बरं, माझं बिल मिळालं. म्हणजेच वेळीच आपल्या चुकांची जाणीव होणं हे सुद्धा त्या आईला खूप सुखी करतं. पण ही जाणीव वेळीच होणं गरजेचे आहे. वेळ गेल्यावरती होते ही फक्त तळमळ आणि कळकळ. मग आपण एवढंच म्हणतो, आई तुझी, आई तुझी आठवण येत
आई कशी असते? ममतेची ती छाया कैसी जाई दूर दिगंता, अनंत स्तुतींचा आठव येपरी आई माझी गेली आता. जाणीव होते आई मनाची, जाणीव होते आई मनाची, पदरी घेई माळ चुकांची. कशी होते आई हवी? जाणीव होते आई मनाची, पदरी घेई माळ चुकांची. कठोर वाणी अमुची तरी, कठोर वाणी अमुची तरी, ती जपते शैली संवादाची. घरकुल सदैव अभंग ठेवी, स्नेह अंतरी नितपा धरता, आई माझी गेली आता. कळ्या उमलली माझी आई. संध्याकाळ झाली की रात्री त्या कळ्या ज्या असतात त्या आई उमलवत ठेवते. कळ्या उमलली माझी आई, फुलात रसते माझी आई. पहाट जागी करते आई, आई पहाटेला जागी करते. पहाट जागी करते आई, घरात नांदे माझी आई. तिने सांगती दाटून येता, नमस्कार नित माझा घेता, ती आई माझी गेली आता. मूक हो तिथे सोसणे, मूकपणे हो तिथे सोसणे, अबोध राहून कामही करणे, छंद वाचनाचाही जपणे, जमा खर्चाचा मेळ जमविणे, सुविचारांची सुंदर टिपणे, असा गुंतवी ती जीवात्मा, ती आई माझी गेली आता. जेव्हा आईचा आपण अक्षर गेल्यावरती आठवतो, व्यापून राहे आई अक्षरी, व्यापून राहे आई अक्षरी, आठवते शिकवण संस्कारी. आठवते शिकवण संस्कारी, सांगे मागितले ते रक्तासमोह, सहज मिळते असे दुधार. काय आई अशी आपल्याला शिकवून देत असते. मागितले ते रक्तासमोह, सहज मिळते असे दुधावरी, कोश तिचा तो आठवणीचा, किती स्मरावा येता जाता, ती आई माझी गेली आता. मला सांगा 13व्या वर्षी आई बाबा दोघांचं देहावसन झाल्यावरती केशवाच्या मनात असे झाले असते मी विचार. जरी ते नंतर कठोर झाले, असे माऊली में तुका या अभंगात शेवटी म्हणताय, माझे तुम्हा संतांबरी होसे. आता एका संताचे तुकाराम महाराज तर स्वतः संत होते, पण एका संताचे दुसऱ्या समाजावर ओझ कसे होते? खरं तर हा त्यांच्या मनाचा, तुकारामांना किती समाजाने छळलं याची गणतीच नाही. तुकारामांना, ज्ञानोबांना, अनेक संतांना खरं तर आहे ते समाजाचं संतांवरी ओझे. तरी तुकाराम महाराज म्हणतात, माझे तुम्हा संतांवरी ओझे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि स्वतःकडे घेतलेला एक लहानपणा आहे. समाजाचे संतांवरी ओझे खूप आहे. तसे आपण ज्ञानेश्वरांची समाधी स्थान बघतो, त्या ठिकाणी जेव्हा जातो आपण, तिथला परिसर बघून मनात काय भाव येतात? दैन्य अवस्था असते सगळी. परिस्थिती तिकडची कशी असते? दैन्य विघटना दिसे सभोवती, मनात सलते हे शल्य. दैन्य विघटना दिसे सभोवती, मनात सलते हे शल्य. ते काढाया यत्न करावे, यातच जीवन साफल्य. हेच तर काम सगळ्या संतांनी केलं, जीवनात साफल्य मिळवण्याचं. आपल्या आईच्या मायेत सुद्धा हाच संतपणा घडलेला असतो. म्हणजे शांता आणि दुर्गेचं सामर्थ्य असतं ते आईमध्येच. पण भीतीचं नातं हे बापाशी, वेदनेचं नातं हे आईशी. म्हणून भीती वाटली की आपण काय म्हणतो? बापरे. पण जेव्हा ठेच लागते, अडखळतो, पडतो, खरचटतं, आई ग. आणि अशा अनंत वेदना सहन करत 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 जेव्हा आई आपल्या बाळाला जन्म देते, आई काय म्हणते? बाळा हो कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई. बाळा हो कशी
संतांनी असा आईबद्दल कळवळा बाळगला म्हणून तर ते महान झाले आईचा. अशा आईचं रूप व अशा आईने त्याला जन्म दिला त्याचा आपण उत्तरार्धात आढावा घेणार आहोत. म्हणून तुकाराम महाराज म्हणताय ऐसी कळवळ्याची ज्या करी नाभाविण, ऐसी कळवळ्याची संत समाजाच्या वेदनातून संवेदना निर्माण होण्यासाठी अशा रचना करतात. आपण आजूबाजूला टाळ बोलेची पळीना नाच मज संगे, टाळ बोलेची पळीना नाच मज संगे, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. टाळ बोलची
करतात पुन्हा एकदा नाव सांगितलं म्हणून काळ बोलायची पडेला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंग ना भंग. या समाजामध्ये काळही आपण चिपळी आपण आणि देव म्हणजे आमचा देश म्हणून आपण काळ बोल एकमेकांना सांगत हा देश देशाची सेवा करायची. शेवटचं कडवं जनसेवेपायी काया झिजवावी. ज्यांनी काया झिजवली जनसेवेपायी तेच आमचे असते युगपुरुष हेडगेवार. खूप छान झालं आपण. अश्विन मास एक ओवी म्हणतो आणि लगेच पूजा आख्यान करतात. अश्विन मासामध्ये जे आईचं प्रकट रूप असतो हो गजब आहे. गजब करू आपण 5 मिनिटं. असं कोणती लागतं थोडं सांगणार म्हणतो ना मगाशी ड्रायव्हर शिकतोय गाडी चालवतो गजब गजब लिहिलाय म्हणा तो म्हणता हरे हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम राह नहीं कछु जीवन की यह नाम के मैया पार करे. राह नहीं कछु जीवन की यह नाम के मैया पार करे. हरे राम 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 हरे राम राम ध्यान लगे जब तेरा भगवन ध्यान लगे जब तेरा भगवन प्रेम ज्योति से मन भरे. ध्यान लगे जब तेरा भगवन प्रेम ज्योति से मन भरे. हरे राम राम हरे ध्यान निरंतर ना हो अंतर. ध्यान निरंतर ना हो अंतर. भय चिंता से मुक्त करे. भय चिंता से मुक्त करे. हरे राम साधन की छोड़ लालसा. साधन की छोड़ लालसा. राम हरि का भजन करे. राम हरि का भजन करे. हरे राम 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 हरे हरे. समाज ऋणता भाव जगाकर हे गरबाच्या खेळ जास्त. समाज ऋणता भाव जगाकर सेवा अर्पण नृत्य करे. समाज ऋणता भाव जगाकर सेवा अर्पण नृत्य करे. हरे राम 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 हरे हरे. भाव मंगल मंगल गारे. भाव मंगल मंगल गारे. जय 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 करे. जय 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 हरे राम हरे राम हरे हरे. हरे राम हरे हरे. धन्यवाद अभ्यंगाची आठवण करून दिली त्याबद्दल. म्हणजे अश्विन हा मास. अश्विन हा छान मास महालक्ष्मीचा वास. मागच्या वर्षी जेव्हा घरी घट बसवले होते तेव्हा सुटलेले कावले देवापुढे बसलेले असताना ईश्वराची कृपा इतके छान शब्द सांगले. 10 दिवसांचं वर्णन थोडक्यात करतोय. अश्विन हा छान मास महालक्ष्मीचा वास. भक्ती देवीची करता शोभा आली देव्हाऱ्यास. देवीची साधना ऐशी नित करव्याचा रास. इडा पिडा टळून या मनाने हो उल्हास. विडा
सुपारी दक्षिणात आपल्या घरात बसवले घट डोळ्यापुढे आणतो विडा सुपारी दक्षिणा आता ठेविता समोरी सौरंग तो फुलोनिया प्रसन्नता जागे मुली धान्य अवघे पेरता येते भक्तीचे भरते मध्ये श्रीफळ ज्या स्पर्शे जलतत्व कलशाते फुले पाहुनी देवीला भरे मनात आभार फुले पाहुनी देवीला भरे मनात आभार नवरात्री माळे संगे येऊ सुखाचा काळ दीप समयी अखंड देवते ह्या मंदिरात घट मृदुगंधाचे ते स्थापिले अंतरंगात तुळ हिरवे वाढले हळूहळू परगीत शांत साधरीचा उगवला हो घरात मन प्रसन्न हो करी धुपाचा तो दरवळ सुवासिक कापराचा सुटे कसा परिमळ दारी तोरण सजले दशमीच्या दसऱ्याला भक्ती सज्जनांची वाढो रामराज्य स्थापण्याला डॉक्टरने आमच्या ह्याच कथा मेहनत केली शेवटी डॉक्टर काय म्हणाले असतील भक्ती संस्कारी भारत जगद्गुरु होऊ दे भक्ती संस्कारी भारत जगद्गुरु होऊ दे हेच मागणे आमुचे आई माते जगदंबे हेच मागणे आमुचे आई माते जगदंबे भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेत स्त्रीला अनन्य साधारण मानते स्त्रीला पूजनीय समजणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे जगात यत्र नार्यस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता असा तिचा नावलौकिक आहे गौरव आहे आपल्या भारतमध्ये ज्या हातात ते सहस्रदली कमळ विलसते त्याचं प्रत्येक दर हे भारत मातेकरता तिच्या सुपुत्रांनी केलेल्या त्यागाचं प्रतीक आहे त्यागाचं प्रतीक आणि अशा त्यागाचाच वसा घेऊन वर्षानुवर्षाला ह्या कमळाची एक पाकळी उभारली होती नववर्षाच्या आरंभीच नवजात शिशूचं आगमन झालं होतं जो पुढे संघटनेचा मंत्रदाता तंत्रदाता ठरला पुण्यक्षण केशव जन्माचे बळीराम पिता श्रीदयाचे पुण्यक्षण केशव जन्माचे पुण्यक्षण केशव जन्माचे बळीराम पिता श्रीदयांचे बीज ते रेवती मातेचे बीज ते रेवती मातेचे चिर संघटना हो भावी ध्येय त्यांचे राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा राम धर्मकर्मात कुशल असेल असे बळीराम वेदांते वेदांचे ज्ञाता धर्मपालनचं त्यांच्या हृदयातच होतं रेवती आईचा स्नेह अपार होता अशी ही प्रेमळ छत्रछाया
त्यांच्या दुर्दैवाने 1902 साली आलेल्या प्लेगच्या साथीमुळे महामारीने एकाच दिवशी या भवसागरापासून एकाच दिवशी माता आणि पित्यांचा मृत्यू एकाच चितेवर दोघांचे झाले. काय कसं मन त्याचं भरून दुःख झालं असेल. एकाच दिवशी दोघांचा मृत्यू. आता त्या छोट्या केशवाचा सांभाळ त्यांच्या काकांनी वामनराव काकांनी केला. वय वर्षाचा 13 वर्ष होतो बरं का. दुःख जरी हे घनघोर खेद असे मनी होता, मातृभाव परी केशवचा भरत भूत हो साका. काही काळ जावा लागला. आई वडिलांचं दुःख, आईने जे संस्कार दिले होते त्या गोष्टी आठवत मग आई होऊन आपण देशावरती प्रेम करायची प्रेरणा मिळाला. दुःख जरी हे घनघोर खेद मनी असे हो हार, मातृभाव परी केशवचा भरत भूत हो साकार. संस्काराने सिद्ध असलेला केशव आता आपल्या मातृभूमीतच आपल्या आईचं अंतरंग पाहू लागला. आई तुझ्याच पायी मजला सुखे म्हणू देते ही भावना प्रज्वलित झाली. पारबंधाचा काळ, रावण दहनाची वेळ. या केशवाने पोलिसांसमोर त्यांच्या मनामध्ये संस्कार वंदे मातरमचे झाले होते ते आता अधिक गरज झाले. रावण दहनाची वेळ. पोलिसांसमोर केशवाने घोष केला, वंदे मातरम, वंदे मातरम. पोलीस हवे पकडायला धूम फुटली आहे. आणि याच घटनेची पुनरावृत्ती तो शिकत असलेल्या नागपूरच्या नीट सिटी शाळेचे कोणी इंग्रज अधिकारी तपासणी करता आले नाही वर्गामध्ये. आणि आता घोष एकटाचा नाही, अख्ख्या वर्गाला घेऊन घोष झाला, वंदे मातरम, वंदे मातरम. अचानक अधिकारी सभापले. परिणाम शाळा 2 महिने बंद. केशवासाठी कायमची माफी मागणार नाही. केशव निर्धार कायम होता. कारण मातृवंदन वरी उबंधन सहनते कैसे करी मन. घोष वंदे मातरम नित्य तो मरी नित्य वंदन. मातृवंदन वरी उबंधन, वंदन वरी उबंधन, वंदन वरी उबंधन. सहनते कैसे करी मन, सहनते कैसे करी मन. घोष वंदे मातरम मंत्र तो मनी नित्य वंदन. घोष वंदे मातरम मंत्र तो मनी नित्य वंदन. आता केशवाच्या शिक्षणाचा योग अमरावतीला डॉक्टर मोदींकडे आला. तिकडून त्याला शिक्षणाचा ध्यास पुण्याला घेऊन गेला. तिथून पुढे बंगालमध्ये कलकत्ता हे युवा केशवाचं प्रेरणा केंद्र झालं. मातृभूभू मुक्त बंधन या विचारांसमवेतच त्या क्रांतिकारकांची ओळख झाली. त्या ठिकाणी समाजसेवा म्हणून डूबतो को दे सहारा, डूबतो को दे किनारा असा विषय तर सेवा कार्य पण त्याचं चालू होतं. उद्दिष्ट मात्र एकच, देशाची सेवा करणे. मुळात विधी संस्कार होते बळीराम आणि रेवती या आई वडिलांचे. ते गेले नव्हते. पुढे नागपूरला कॉलेजमध्ये वैद्यकीय प्रवेशही मिळाला. कलकत्त्याच्या नागपुरात वैद्यकीय पदवी प्राप्त झाली. परंतु
नागपूरहून निघताना जो आवेश देशभक्तीचा होता तो अद्यापही कायम होता. त्यामुळे शारीरिक रोगांची चिकित्सा आणि भरपूर पैसा हे उद्दिष्ट बाजूला ठेवलं चालेल आणि देशाला झालेल्या रोगाची चिकित्सा करू लागला. आम्ही इतके हिंदू मागे का गेलो? टिळक हे त्यांचं दैवत, शिवाजी महाराजांचा आदर्श, विवेकानंदांचा वारसा हा मनात रुंद होता. यांच्या समज वावरताना मनात एकच भाव होता, तेरा वैभव अमर रहे मान, तेरा वैभव अमर रहे मान, हम दिन चार रहे न कहीं, ध्येय साधना अमर रहे, ध्येय साधना अमर रहे. या भावनेने मन प्रेरित होत असताना 1920 साली लोकमान्य टिळकांचा निधनाचा धक्का सहन करत अंत केशवराव पॉंडेचेरीला योगी अरविंद महर्षींशी विचार विनिमय करण्यास आले. आंग्ल सत्तेचा नायनाट करण्याचा मनोमन निश्चय करत 1920च्या काँग्रेस अधिवेशनाची जबाबदारी घेतली. डॉक्टर केशव बळीराम विखेवारांनी जबाबदारी घेत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आणि कारावासाचा उपहारही स्वीकारला. मात्र त्यानंतर आलेल्या खिलाफत चळवळीची आफत त्यांनी वेळीच ओळखली. कोण तो तुर्कस्तानाचा राजा, त्याच्याकरता आमचे नेते आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले होते. केशव ठाम आहे. खिलाफत चळवळीची आफत त्यांनी ओळखली. हिंदूंची झालेली आत्मविस्मृती त्यांनी प्रखरतेने जाणली आणि या देशाची ज्यांनी धर्मशाळा केली, या देशाची ज्यांनी धर्मशाळा केली त्यांना बलकारत आता नव्या केशवाचा जन्म झाला. लोक म्हणू लागले, देखो शुभदिन आया, केशव आये संघ मंत्रले, बंधू बंधू में प्रेम जगाया, देखो शुभदिन आया. कितना गौरव भारत माता, राम कृष्ण सुत बनकर आए, माँ की गोदी खेले कूदे, माँ की धूली अंग गली बजाए. केशव ने फिर व्याकुल अंतर से पूछा, हम माँ के पुत्रों से. काय विचारलं? देवों की माँ भारत माता, गौरव हमने क्यों बिसराया, देखो शुभ दिन आया. देखो शुभ दिन आया, केशव आए संघ मंत्रले, बंधु बंधु में प्रेम जगाया, देखो शुभ दिन. याचा निष्कर्ष हाच होता, जातीभेद विरहित हिंदू समाजाचं संघटन हे सगळ्या समस्यांवर उत्तर होतं. आम्ही त्यांना गोष्ट होऊ देऊया, आपण एक, कारण हिंदू है हम और हिंदू ही ये तन है, हिंदू है हम और हिंदू ही जीवन है, राष्ट्र हिंदू है, हिंदू ही तन है. हिंदू का ही पुरुषार्थ करे जय प्रणकार, हिंदू का ही पुरुषार्थ करे जय प्रणकार. सिंधु पुत्रों के वीर जय राष्ट्र जयकार, सिंधु पुत्रों के वीर जय राष्ट्र जयकार, सिंधु पुत्रों के वीर करे राष्ट्र जयकार, सिंधु पुत्रों के वीर करे राष्ट्र की जयकार. या संघटनेची सुरुवात एका घटनेने झाली. मस्जिद म्हणजे प्रार्थना स्थळ, प्रार्थना करण्याचं स्थळ. नमाज अदा होत असताना तिकडे वाद्य घोषणा नको मान्य, परंतु त्यानंतरही मज्जा हो म्हणजे त्यांची अरेरावीच ही केशवाच्या मनाने घेतलं. समविचारी मंडळींना घेत याचा परिणाम
जो त्यांच्या मनावर झाला तो त्यांनी आचरून दाखवला. आणि हीच आरेरावी मोडून काढण्याचा डॉक्टरांनी निर्धार केला. उत्साही तरुणांना समवेत घेऊन गळ्यात ढोल अडकवत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार निघाले. ढोल वाजवित पुढे चालले, ढोल वाजवित पुढे चालले, दुष्ट धनावर प्रहार केले. बघा, उच्च शिक्षित डॉक्टर आपण चिंतन करून ते निश्चय केला तो दाखवतायत. उत्साही तरुणांना गोळा करतायत. हो, ढोल वाजवित पुढे चालले, दुष्ट धनावर प्रहार केले. उन्हात होतो अखंड चाले, उन्हात होतो अखंड चाले, जनहृदय कुटुंबळीले, जनहृदय कुटुंबळीले, जनहृदय कुटुंबळीले. याचा परिणाम दुष्ट शक्तींच्या मनात दहशत, हिंदूंचा आत्मविश्वास जागा झाला आणि डॉक्टरांचा स्वचिंतनाचा विश्वास साध्य झाला. आपण जे चिंतन केलं ते अतिशय योग्य होते. त्यांनी जाणलं. समविचारी मंडळींसमवेत संघ स्थापन झाला आणि आपल्या राहत्या भवनातच राष्ट्रभवनाचा निर्धार झाला. त्याचं स्वरूप या प्रक्रियेचं अगदी साधं होतं. मोहितेवाड्यात, तिथे जवळ मोहितेवाडा होता, मोहितेवाड्यात जमणं, हे चिंतन, नमस्कार, दंड बैठका यातून स्वतःला अनुशासित करीत हिंदू समाजाला एकत्रित करणं. लोक हसायचे हो त्यांना. एवढा मोठा शिकलेला माणूस काय लहान पोरांबरोबर खेळतो. त्यांचं चिंतन त्यांनी जे केलं होतं त्यावर ते ठाम होते. या ठिकाणी हिंदू एकतेची मुहूर्त वेळ पुरवली गेली. विजयादशमीचा तो मुहूर्त होता. विजयादशमी मुहूर्ती बीजारोपण वटवृक्षाचे. विजयादशमी मुहूर्ती बीजारोपण वटवृक्षाचे. चिंतन मनन करुनिया नाव दिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. काही 40-45 लोकांची ती एक समिती होती. त्यांना विचार पण पडला होता नाव काय द्यायचं. 3-4 नावं आली होती. भारत मंडळ ठेवूया, जरी पटका मंडळ नाव ठेवू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पण नाव पण सुचवलं. सर्वांमध्ये निर्णय झाला. 20 जणांनी मत ह्या नावाला दिलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्राची स्वयंप्रेरी स्वार्थ त्यागी संस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आता रामनवमी उत्सव, गोपालन, गोसेवा आणि विविध सामाजिक कार्यही सुरू झाले. डॉक्टरांचा सगळ्यांना जिंकणारा स्वभाव, पारदर्शी स्वभाव त्यांना सरसंघ चालक हे पद देऊन दिला. संघटनता तंत्रपालक, संघटनता तंत्रपालक, केशव सरसंघचालक, केशव सरसंघचालक, तत्वचिंतक पथप्रदर्शक, वचनाकार, तत्वचिंतक, कसं केशव? तत्वचिंतक पथप्रदर्शक, वचनाकार. जरी मिळे दायित्व ऐसे हृदय होते भावनारे. जरी मिळे दायित्व ऐसे हृदय होते भावनारे. मी नेता प्रणेता हो, मी नेता प्रणेता हो, बदली वतारे नावही. मी न देता प्रणेता हो, नावही केवळ अमृत आहे. संघटनता तंत्रपालक, केशव सरसंघ
हो मी नेता प्रणेता हो मी नेता प्रणेता हो केवळ नाव ही वर्णित आहे. शेवटपर्यंत डॉक्टरांच्या मनात अगदी त्यांचा मृत्यू येईपर्यंत हेच भाव होते. मी नेता नाही. त्यांनी कधी आपली नेता म्हणून फोटोही काढत दिले नाही. कोणी काढत म्हणून नका पाहू. 1934 ते 40 35 ते 40 या दरम्यान अशा एकत्रीकरणाचं संपर्क साधून साधलेल्या लोकांचं काम जास्ती महाराष्ट्रात वाढलं. डॉक्टरांचं नागपूर ते मुंबई येणं जाणं या कामानिमित्त नेहमी होत असे. सावरकरांशी संपर्क होता, त्यांच्याशी विचारविनिमय चालायचा. बऱ्याचदा डॉक्टर कल्याणला होतं. कल्याणला छोटी छोटी मुलं होती, त्यांना स्टेशनला बोलवायचे, त्यांच्याशी गप्पा मारायचे. लोक हसायचं होतं त्यांना. एवढा मोठा वयस्कर माणूस काय त्या छोट्या मुलांबरोबर खेळतोय, गप्पा मारतो. एक रावलबाई म्हणून आर्य समाजाचे व्यक्ती होते. त्यांना तिने संपर्क साधला. त्यांचा स्वभाव आवडला, बोलण्याची पद्धत आवडली आणि त्यांना संघचालक केलं त्या क्षेत्रात, कल्याण क्षेत्रात. शाखा लागली होती. प्रार्थनेकरता सगळी मुलं उभी होती. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. त्या आधी आणखी वेगळी प्रार्थना होती. रावळबाईंनी नकार दिला प्रणाम करायला ध्वजाला. कारण सांगितलं आम्ही आर्य समाजी मूर्ती पूजा मानत नाही, आम्ही नमस्कार प्रणाम करणार नाही. संघचालक डॉक्टरांनी त्यांना जबाबदारी दिली होती. सगळी मुलं, लहान शिशु, अरुण, तरुण त्या शाखेमध्ये बाज चिडले. असे काय आमचे डॉक्टर ते इतके ठामपणे नकार देतात, कशाला त्यांना एवढा आपण मोठेपणा द्यायचा. डॉक्टरांनी त्यांना शांत केलं. सांगितलं आज ते नकार देत आहेत, पण जसे आपले शाखेचे कार्यक्रम बघतील आपण त्यांची आज्ञा पाळूया. ते सांगतील की आज्ञा आपण ऐकू. एक दिवस नक्की ते प्रार्थना म्हणून हात जोडतील बघा. झाले तसंच 10-15 दिवसात त्यांनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. एवढा विश्वास डॉक्टरांचा. सगळ्या समाजाला घेऊन जायचं न रागवता. अतिशय पहिले रागी होते डॉक्टर. बारीक शरीर अशी कंठ केली व्यायामाने लोकमान्यांसाठी. तर ते मोठे बघून ना ते असे ताबड होते. सदाशिवराव नाव त्यांचं. त्यांनी एकदा त्यांना काम सांगितलं, डॉक्टरांनी त्यांना नकार दिला. नाव चुकलं का मला? सदाशिवराव हां सीताराम मला वाटलं सुद्धा नाव सीताराम त्यांचं नाव करा. त्यांनी त्यांना भांग वाटायला सांगितली काही कारणाने. डॉक्टरांनी भांग नकारले, वाटणार नाही. रागाने त्यांनी त्यांचं दप्तर, पाटी, पेन्सिल नाल्यामध्ये फेकून दिलं. पण डॉक्टरांनी हार मानली नाही. नाल्यात जाऊन त्यांनी ते परत दप्तर, पेन्सिल आणलं, स्वच्छ केलं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायला लागले. हा त्यांचा कंत्रपणा होता. आणि असे संस्कार ते पुढच्या पिढीत देत गेले. आणि आमच्या आजतागायत स्वयंसेवकांपर्यंत त्यांचे ते संस्कार पोचत आहेत. हे ते छोटं उदाहरण मला आठवत आहे. असं वाटतं आम्ही त्यांनाच घेतो. 1983 बरोबर तळजाई शिबिर. तळजाईला पठार आहे मोठं. तिथे आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर होतं. मी संघामध्ये जाऊन काही वर्ष रोखली होती. पण गाणं हा एक गुण घेऊन मला बऱ्याच स्वयंसेवकांनी तिथे खेचून आणलं. कुठे तर आमचे गुरु माधवराव बारसोळी. मी त्यांना बघून झोपायचो घरामध्ये. चड्डी हाफ पॅन्ट बघून घाबरायचो. हे काय वेडेपणाचं. त्यांनी माझा पिच्छा सोडला नाही. त्यांनी आमच्या भिंतीवरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत मिळालेलं पहिल्या बक्षीचं सर्टिफिकेट बघितलं, लावलेलं. आणि ते जोगेश्वरी ईस्टवरून जोगेश्वरी वेस्टला सायकलवरून यायचे. मी किती जण टाळायचा प्रयत्न केला तरी आज त्यांचा मी खूप आदर करतो. ही प्रेरणा तिकडून त्यांना मिळाली जी आमच्या संघात.
तर तळजाई शिबिरात सांगत होतो. तळजाई शिबिरात मला 35,000 स्वयंसेवक जमले होते बरं का, 35,000. त्या ठिकाणी मला पूजनीय बाळासाहेब देवरस यांच्या रंगमंचावर जाऊन गीत म्हणायची संधी मिळाली. शब्द होते, दिशा दिशातून पुन्हा होऊ द्या हिंदुत्वाची ललकारी. या गीताला चाल लागली. दिशा दिशातून पुन्हा घुमू द्या हिंदुत्वाची ललकारी. हिंदुत्वाची ललकारी. साकरले घन मेघांनी उठले वार दाही दिशांनी. ओसरणाऱ्या जलधारांनी आगनसेही भिजणारी दिशा. ही चाल लावली होती, सगळं म्हणत आहे बरोबर. मी खूप उत्साहाने होतो. बघा, विचार करा, 35,000 स्वयंसेवक समोर बसले. आता मला तिकडे पूजनीय बाळासाहेबांच्या सभेत जाऊन त्यांच्या खुर्चीच्या बाजूला उभं राहून गीत म्हणायचं आहे. म्हणजे वेळ जशी जवळ येत होती गीत म्हणायची, मला निरोप होता, तुला आज गीत म्हणायचं नाही. या गीताकरता माझा अभ्यास झाला होता. पूजनीय नाना ढोबळे प्रचारकाचे आम्ही होऊन गेलो, त्याने ज्ञानेश्वर माऊलीच म्हणतात. त्यांनी मला मोतीबाग संघाच्या कार्यालयामध्ये 2 दिवस आधी आगाऊ बोलावलं होतं. त्यांच्या पोलीस निवास केला होता. मी झोपलो होतो, माझ्या अंगावरती शाल आणि पांघरून घातलं, कारण मी असाच गेलो होतो. थंडीने गुळगुळत होतो. माऊली कशी असते बघा, प्रचारक नाही. त्यांचं गांधीवनामध्ये घर संपूर्ण जळून गेलो. संघाचे प्रचारक नाना ढोबळे. तर त्यांनी अंगावर शाळ घातली, गीताचा अभ्यास झाला, गीत ऐकलं त्यांनी माझं, खूप खुश झालं. आणि गीत म्हणायचं आता मला निरोप आला की गीत म्हणायचं नाही आहे, कारण आदरणीय सुधीर फडके बाबूजी येत आहेत आपल्या कार्यक्रमात. हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशांना मोया, हे गीत ते म्हणणार. तेव्हा तू म्हणायचं राजी काय. माझं तरुण मन थोडंसं खटकून झालं. परत माझ्या गणात मी आलो, घरी आलो. घरी आल्यानंतर 3 दिवसांनी मला पूजनीय नाना ढोबळेंचं आंतरदेशीय पत्र आलं, जे पत्र मी अजून जपून ठेवले. त्याचा भावार्थ हा होता की तुझ्या भाऊक मनाला किती वाईट वाटलं असेल याची मी कल्पना करू शकतो. कारण जाताना तुम्हाला भेटूनही गेला नाही बाळा, तर मला तुझी वैयक्तिकरित्या भेटून क्षमा याचना मागायची आहे. नाना ढोबळे म्हणतात, माझ्यासारख्या सर्वसामान्य स्वयंसेवकाला पत्र वाचून मी हादरलो. नानांना उलटपणे पत्र दिलं की नाना, आपल्या संघात असे संस्कार नाही आहेत. मी तर अजून लहानच आहे. निश्चितपणे सुधीर फडके या व्यक्तीचं हे भले गौरव मोठे, त्यांचा अधिकार निश्चितपणे आहे. आणि हा प्रसंग बाबूजींच्या चित्रपटात आला आहे. बाबूजी हिंदू सारा एक मंत्रा गाणं म्हणताना दाखवले. हा माझा प्रसंग नाही झालेला आहे. मी बाबूजी तर गीत म्हणतात, तळजाई शिबिर भरलंय, त्यामध्ये बाबूजी हिंदू सारा एक मंत्रा गाणं सगळ्यांकडून केलं असा प्रसंग. तर उत्तर लिहिलं की माझा तेवढा योग्यता नाही माझी, तुम्ही असे शब्द वापरून माझ्या मनाला आणखी यातना देऊ नका. नानांनी ते पत्र वाचलं आणि उलट टपाली परत पत्र लिहिलं की मला तुझे विचार ऐकून खूप संतोष आहे. कालांतराने नानांची भेट झाली होती. नानांना मी म्हटलं, नाना तुम्ही एवढं कुठं पत्र दिलं, क्षमा यायचे ना, कसं काय तुम्हाला हे. नानांनी बोट दाखवलं, आपलं घराणं म्हटलं माहिती का संघाचं. हे सगळे विचार जे आलेच संस्कार ते आम्हाला पूजनी डॉक्टर पूजनी गोरकर पूजनी तिथून ही गोष्ट सहज घडते. म्हणजे ज्या माऊलीने केशवाला जन्म दिला, संस्कार दिले, त्या केशवाने मातृभूमीवरती आई म्हणून प्रेम केलं आणि असे असंख्य स्वयंसेवक घडवले. तर वंदनीय डॉक्टरांचं प्रतिमा किती आणखी मोठी झाली असते.
सरसंघ चालक झालेले आमचे डॉक्टर केशव बळीराम हेडगे त्यांच्या मनात स्वतःबद्दल नावाड्याची भूमिका होती. आता गांधीजींच्या सत्याग्रहाला साथ द्यायची काही मतं नाही पडली तरी सुद्धा आदिवासी वनवासी भागात जाऊन त्यांनी स्वातंत्र्य कसं हवं ती जागृती करण्यासाठी जंगल सत्याग्रह केला. आणि जेव्हा ते स्वतः जंगल सत्याग्रहात तुरुंगात गेले तेव्हा त्यांनी आपलं सरसंघ चालक पदाचं दायित्व काही काळ डॉक्टर ग ना परांजपे यांना दिलं. किती मोठेपणा, कुठेही मनात स्वार्थ नाही. तुरुंगात जाऊन लोकांना एकतेची गरज का आहे आपल्या जे त्यांनी चिंतन केलं होतं समजावून सांगितलं. भगवा ध्वज हा आपला राष्ट्रगुरु, त्याच्यापुढे वंदना करणं किती त्याला उपयोगाचं आहे, गरजेचं आहे हे लोकांना पटू नये. प्रार्थनेचे निनाद उमटू लागले. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, नमस्कार माझा तुला मातृभूमे, सुखे वर्धिले तू आम्हा हिंदू. अशा आशेचं मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रयत्नांनी सावरकर आनंदे, मदन मोहन मालवीय चकित झाले. कारण स्वतः उच्चभ्रू शिक्षित असे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार अनेक उच्च शिक्षित लोकांना राष्ट्रासाठी वेळ द्यायला प्रवृत्त करते. कुठली गोष्ट राष्ट्रावर प्रेम तुम्ही करा, पण वेळ देणं. आज आम्ही साध्या सोसायटीत कुठलं काम जरी करायचं म्हटलं सेक्रेटरी म्हणून ते आम्हाला किती मानधन मिळेल हा विचार करतो. तर ह्या अशी माणसं त्यांनी गोळा केली आपल्या जीवनाभोवती की ज्यांनी उच्च शिक्षित, काही शिक्षित नाही म्हणून आपलं एखादं ऑफिस लागून असंही नाही, उच्च शिक्षित आपलं घरदार सोडून त्यांना प्रचारक म्हणून अनेक प्रांतामध्ये पाठवले. डॉक्टरांचा शब्द आता परवलीचा शब्द झाला होता, म्हणून झाला. अनेक ध्येय पुरुष त्यातून तयार झाले, ज्याचा आढावा आपण गेल्या कीर्तनामध्ये घेतला. समिती स्थापन झाली. मावशी केळकर या त्यांना भेटल्या. त्या स्वतः काल आपण कीर्तन ऐकलं वैशाखून नाहीच कशा त्या पाकिस्तानात गेला, तिथल्या महिलांच्यावरती अत्याचार होणारे कशा त्या काळात जेव्हा प्रेताच्या प्रेत भरून पाकिस्तानातल्या भारतामध्ये येत होती त्या काळात ते लाहोरला जाऊन त्यांनी किती मोठं काम केलं. मावशीला ते सांगितलं आम्ही तुम्हाला नक्की मदत करू, पण तुम्ही वेगळी संघटना उभी करा महिलांची. तशी उभी झाली. आज तेही काही जोरात चाललंय. अशा प्रयत्नामध्ये डॉक्टरांना साधवी भावनेचा, साधुत्वाचा युवक लाभला. माधव सदाशिव गोळवलकर, ज्याचं कीर्तन उद्या आपण ऐकणार आहोत. दिग्रस्त म्हणून बघा ना, केशवाला माधव मिळाला. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः. त्या केशवाने अर्जुनाच्या जीवनाचं रथाचं सारथ्य केलं. त्या केशवाने अर्जुनाच्या जीवनाचं रथाचं सारथ्य केलं. ह्या केशवाने असंख्य अर्जुन, सुशिक्षित अर्जुन, गांभीर नव्हे, सुशिक्षित अर्जुनांना समवेत गोळा करून त्यांना संघटनेचं तंत्र आणि मंत्र दिला. असा मंत्र देऊन त्यांनी सारथ्यच केलं आमच्या राष्ट्राचं. मनामध्ये भाव एकच, जननी जगन्मात की प्रखर मातृभक्ती की पुण्य भावना जगाने हम चले. सदैव से महान जो सदैव ही महान हो, कोटि कोटि कंठ से अखंड वंद्य गान हो. मातृभू की अमरता, समृद्धि और अखंडता की स्वच्छ भावना जगाने हम चले. अखंडता शब्द आलाय म्हणजे गोष्ट आठवली वंदे मातरमची सांगून समारोपाकडे जातो. आपण वंदे मातरम म्हणतो बऱ्याचदा. आपण संघाच्या काही कार्यक्रमात किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किंवा अन्य कुठल्या संघाच्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम ऐकतात. खूपदा तिथे वेळ नसतो म्हणून माहिती सांगितली जात नाही. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम.
पुढची कडवी आहेच त्याची, पण आपण ती आज तागायत म्हणत नाही. असं कारण माहिती आहे का तुम्हाला? वंदे मातरममध्ये बंकिमचंद्रांनी आपल्या भारत मातेला दुर्गा माता म्हणून संबोधलंय. कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले, कोटी कोटी भुजारी सुद्धा खर करवाले, ते बोले मातुरी नवले. माते तुला अबला कोण म्हणेल? बहुपद धारणी नमामि तारिणी विपुदल वारिणी मातरम वंदे मातरम. या वंदे मातरमला विरोध केला तर धर्मांधांनी. आम्ही मूर्ती तुझ्या मानत नाही, वंदे मातरम म्हणणार नाही. आणि त्यावेळेच्या राष्ट्राने आज तागायत त्यांचं म्हणणं ऐकलं. परंतु आमचे संगीतामधले सुद्धाचार्य पंडित परुस्कर, मास्तर कृष्णराव, पंडित ओंकारनाथ ठाकूर आपल्या प्रत्येक मैफिलीची सांगता संपूर्ण वंदे मातरमने करत होते. त्या वंदे मातरमला 100 ताली लावून दिलं. पंडित राम मराठेची रेकॉर्ड आहे संपूर्ण वंदे मातरमची. त्यांनी तो गाणं जपला आणि त्याला जो त्यावेळेच्या काँग्रेसच्या लोकांनी आक्षेप घेतला होता की हे वंदे मातरम तालामध्ये म्हणता येत नाही, रूटमार्च करता म्हणता येत नाही. मास्तर कृष्णरावांनी स्वतःच्या गळ्यामध्ये ड्रम अडकवत ते संचलन करत करत म्हणून टाकत नेहरू. ही कहाणी वंदे मातरम. आपण यापुढे कधी घरी गेलात की वंदे मातरमचा इतिहास अमरेंद्र घाडगे यांचं पुस्तक आहे. त्यामध्ये संपूर्ण कोणी कसा विरोध केला तो इतिहास लिहिला आहे. अशा देशभक्तीने भरलेले आमचे पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना मी सगळ्यांच्या वरती छोटं पत्र लिहिले आज, जे मला तुमच्या समोर वाचून दाखवायचं. मला भाव आले का रात्री बसलो होतो, मला कीर्तन करायचंय. लड्डूजीने मला सांगितलंय खूप छान झालं पाहिजे, मला दबाव यायला. शेखरजींनी पण बाकी दिली होती, नाव राहिलं पाहिजे. आपण प्रयत्न केला. बघा, प्रयत्न करणं हा महत्त्वाचं आहे, त्यातूनच भावना तयार होतात. हे पत्र आहे डॉक्टर पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगे म्हणून तिथे जवळ ठेवलं होतं, फोटो जवळ. प्रचंड सगळ्या लक्षावधी स्वयंसेवकांच्या वतीने हे पत्र मी आज इथे सादर करतो आहे. आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशवराव आपल्या चरणी लक्ष लक्ष आम्हा लक्ष लक्ष स्वयंसेवकांचे शतशत वंदन. स्वतःचे व्यक्तिगत जीवन समिते समान राष्ट्रार्पण करणारे असे आपण एक युग पुरुषच आहात. आणि लक्षावधी स्वयंसेवक आपले वारसच आहोत. नित्य संघशाखा हेच आपलं चरित्र आणि चारित्र्य. ज्याचे संकट डॉक्टरांनी चारित्र्य लिहून दिलं नाही कोणा. डॉक्टरांनी व्यक्ती आली होती, मला तुमचं चारित्र्य लिहायचंय. डॉक्टर ठीक आहे, तेच उद्या ये. खूप खुश झाला. उद्या तो वही पेन सगळे घेऊन आला. डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना अमुक अमुक सदी झाली. डॉक्टर मला तुमचा हवा आहे. मी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. माझ्या जिवंतपणे तुम्ही माझ्या देहाचं पिंडदान केल्यानंतर माझी माहिती मी काहीही सांगणार नाही, त्याची गरजही नाही. म्हणून मी लिहिले वाक्य, नित्य संघशाखा हेच आपलं चरित्र आणि चारित्र्य. ज्याचे संक्रमण आपण आखून दिलेल्या मार्गे आम्हा स्वयंसेवकांपर्यंत नित्य सुसंक्रमितपणे पोचत आहे. जे माझ्या बाबतीत संक्रमितपणे पोचलं गाणं डोळ्यांच्या माध्यमातून डॉक्टरांचंच ती विचार होते. आपण जीवनातील जगण्याचा लहानपणापासून जगलेला बाणेदारपणा आपल्या कृतीतून आजीवन साकारला आणि समवयस्कांना व आमच्यासारख्या पुढील पिढीने शिकवला. त्या अव्याहत प्रक्रियेला आज 2025 अश्विन मासे दसरा निमित्ती 1 शतक पूर्ण होईल. 1 शतक. हिंदू समाजाच्या आत्मविस्मृतीला जागे करण्याचा तो मुहूर्त आणि तदनंतर निरंतर चालणारी अथक प्रक्रिया असते. आपण स्मरण केले व सकलांना करत ठरवले की आपल्या देशाचे नाव हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान किंवा इस्लामी स्थान नाही, तसे तुम्ही होऊ देऊ नका. सावध व्हा. मुसलमानांनी आपल्यापासून घेतलेले राज्य आपण प्राप्त करून घेतले होते, पण ती भावना आपण विसरल्याने पुन्हा परतंत्र झालो आणि इंग्रज राहिलो. तेव्हा त्याच भावनेस पुन्हा जागविणे म्हणजेच राष्ट्रीयत्व, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. डॉक्टरांचे शब्द येते, रोज संघ शाखेत जायचंच
कारण संघ ही शाळा आहे. डॉक्टर म्हणतात संघ ही शाळा आहे, देशभक्त अंतःकरणे निर्माण करणारी शाळा, एक चालकांवरती शाळा. म्हणजे त्याला कोणी डिक्टेटरशिप म्हणून हिणवो, पण त्याचा अर्थ काय ते डॉक्टरांनी सांगितलं. एक चालकांवरती म्हणजे काय हे का, त्याची आपण सांगितलेली व्याख्या म्हणजे डॉक्टर तुमचा आत्मा या सर्वावर निश्चित कुठेतरी आहे. जसं गीत रामायण चालू असताना हनुमंत तिथे हजर असतो, एक श्रद्धा आहे आम्ही, आपण ह्या सभागृहात आहात आणि आमचं हे बाळगोत बोलणं ऐकत आहे. आपण सांगितलेली व्याख्या एक चालकांवरतीत्वाची म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांनी सहकार्यांशी सल्लामसलत करून घेतलेला योग्य देशहितकारक निर्णय, जो निर्णय सर्वांनी स्वयंसेवक होऊन पाळायचा, याचंच नाव एक चालकांवर. आणि हेच आपण स्व उदाहरणावरून दाखवलं आणि सांगितलं की यालाच सामूहिक नेतृत्व म्हणतात. खरं या दृष्टीने ही शब्दसंहिता म्हणजे मराठी भाषेला दिलेली आणि प्रत्यक्ष आचरण दाखवलेली नाविन्यपूर्ण अशी भेटच आहे. दैनंदिन शाखेचे हे तंत्र आणि हिंदुत्वाचा हा संस्कृती मंत्र आम्ही आपल्याकडून शिकलो. जात पात विरहित निशेष हिंदू संघटन हेच आपलं ध्येय. अशा आपल्या संघावर 3 वेळा बंदी आहे. त्यातून ताऊन सोलापूर निघालो व आता दिने दिने वर्धिष्णू होत चालले. 100 नंबरी सोन्यासाठी झळालीच ती आता 100 वर्षी पूर्ण होत आहे. तरी RSS हा RSSच आहे. ऐका, RSS हा RSSच आहे, एकच आहे. म्हणजे त्याच्यापुढे कुठला कंस नाही. हो, RSS हिंदू बाळासाहेब गोळवलकर असं नाही, RSS. आणि तेव्हा ठरवलेलं ध्येय आज केसा एवढं सुद्धा ढळलेलं नाही. याचा आम्हाला स्वयंसेवकांना आनंद, अभिमान आहे, जाज्वल्य अभिमान आहे. आज खूप जणांना RSS माहिती आहे, पण हेडगेवार हे नाव माहीत नाही. ज्यांना माहिती आहे ते चुकून हेगडेवार असाही चुकीचा उल्लेख करतात. हे केवढं मोठं यश आहे आहुती देण्याचं. प्रणेता अज्ञात असणं पण देशकार्य अग्रेसर होत राहणं हाच तर त्याग आहे. आणि हीच तर कमाल आहे. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन याचे आदर्शवत उदाहरण आहे. सध्या तर थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली अशी मॅनेजमेंट शिकणाऱ्यांची घोषणाच आहे. RSSने तर निशेष हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी लोकली वागून ग्लोबल थिंकिंग केलं. म्हणूनच 1925 साली नागपूरच्या मोहिते वाड्यात सुरू झालेली शाखा, त्या शाखेचा विस्तार आज प्रचारक अन्य प्रदेशात सुद्धा करत आहेत. उदाहरण देतं, लंडन शहरामध्ये आमचे राम वैद्यसाहेब प्रचारक काम करत आहेत, शिक्षक. समर्थ रामदास स्वामींनीही जागोजागी मठ स्थापून भगव्या कपनीतून लोकजागृती करून शिवाजी महाराजांना सहाय्यक यथोक्त मार्गदर्शनही केलं होतं. त्या समर्थ रामदास स्वामींचा जयघोष आपल्या तेव्हाच्या संघाच्या प्रार्थनेत नंतर शेवटी होत होता. श्री समर्थ स्वामी महाराज की जय म्हणून. या भारताने कधीच कोणावरती आक्रमण केलं नाही, करणारे नाही, ती या भूमीची संस्कृती नाही. पण आता कुठल्याही प्रकारे आक्रमण झालं तर हिंदू एकजुटतात म्हणूनच. पण आम्हाला ठाऊक आहे की त्यासाठी 300 वर्षच नव्हे, 100 वर्षे लागणं हे तुम्हाला पटणार नाही. का 100 वर्षे लागणंही हे तुम्हाला पटणार नाही. पण हिंदू समाजाला संघटित करण्याची ही प्रक्रिया लवकरात लवकर संपावी, कार्य साधून संघ समाजात लवकर विसर्जित व्हावा ही तुमची उत्कट इच्छा, मनोमन इच्छा आम्ही स्वयंसेवक जाणतो. आपण तसं उल्लेखही केला होता. म्हणून त्या दृष्टीने आपल्या संघकामातून विस्तारलेल्या अगणित समाजकार्यातून स्वयंसेवक आम्ही प्रयत्न करत राहू. विश्व हिंदू परिषद, कर्मचारी परिषद, स्वदेशी जागरण मंच, संस्कार भारती, संस्कृत भारती, आरोग्य भारती, सेवा भारती, रुग्णजी रुग्णालय अशा विविध आग्रहातून राष्ट्र सेवेचे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून वाटचाल करताना तुम्ही दिलेल्या तंत्र व मंत्राची किमया आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जतन करू हे आम्ही समस्त स्वयंसेवक म्हणून आज वचन देतोय. आज अशा या भावुक क्षणी आमचा विश्वास आहे आपल्या पवित्र आत्मासमवेत आपण ह्या संघ शताब्दी कीर्तनात उपस्थित आहात.
जसे गीत रामायण उत्सवात चिरंजीवी हनुमान उपस्थित असतात, म्हणून आता आपला आशीर्वाद हाच असावा, हम सभी का जन्म तब प्रतिबिंब सा बन जाए और अधूरी साधना चिरपूर्ण बस हो जाए. तुझे तेज अंगी शतांशे जरी, तुझी देव दिशा दाही नाही, भारत माता की जय. अशा आशयाचं पत्र डॉक्टरांच्या समोर ठेवलं होतं. निश्चितपणे डॉक्टरांपर्यंत भावना पोचल्या असतील. सर्वांना जो असतो ना तो त्यांचा असा होता, म्हणून हा अभंग निवडला. आपल्या मातृभूमीवर प्रेम करायला आईसारखंच काळीच हवं. त्यासाठी रोज नित्य भेटून आपलं मन सुसंस्कारित केलंच पाहिजे. आज आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संघ प्रचारक ते पंतप्रधान, थोडा प्रवास आपण बघतो. तो म्हणजे मोठा विषय आणखी कीर्तनाचा वेगळा विषय. तो उदाहरण म्हणून आपल्या डोळ्यापुढे आहे. तो कळवळा त्यांचा आपण जाणतो. डॉक्टरांचे हाच कळवळा होता जो तुकारामांनी त्यांच्या पद्यात मांडला. ऐसी कळवळाची
माझ्याकडून झालेली छोटीशी कीर्तन सेवा, अभ्यास करून मांडलेली ही सेवा, कीर्तन करणे इतकं सोपं नसतं हे जाणून जेव्हा ते करायला लागतं तेव्हा त्यात चुकाही असेल. आमचे मित्र शेखर अभ्यंकरांना म्हटलं मी कागद बोलत बसा, कारण यासाठी मी सांगतो त्यांनीच मला एक संधी दिली आहे. पुढल्या महिन्यात नागपूरला जे डॉक्टरांचं जन्मस्थळ त्या ठिकाणी ही कीर्तन सेवा करायची, पण ते अशा कुठल्या कागदपत्रांचा आधार न घेता हे मनात मी ठरवले. महिना अजून आहे आपला. आता काही काही सुधारणा सांगतील. पटवर्धन भाऊ आमचे होते, भाषण भाऊ पटवर्धन आहेत विरारला, त्यांच्याकडे परवा गेलो होतो, त्यांनी बऱ्याच सुधारणा सांगितल्या आहेत. हम बन चुके अशी मनात होती नाही आहे, खूप शिकायचं आहे अजून. पटवर्धन भाऊनी खूप चांगले उदाहरणं दिली आहेत. तो त्याचा अभ्यास करून महिन्याभरात ते कीर्तन चांगलं बसू दे एवढा आशीर्वाद द्या. उद्या संध्याकाळी